चाळकवाडी येथील शिवांजली शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नाट्य व चित्रपट अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे, शिवांजलीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चाळक, उपसरपंच प्रदीप चाळक, अशोक सोनवणे, पोलीस पाटील संदीप कसबे, तुळशीराम नरवडे, गजानन चाळक, कोंडीभाऊ वामन, अंकुश सोनवणे, रामदास सोनवणे, हरिभक्त परायण चाळक गुरुजी, दत्ता आरती वायकर, टाकळकर, विजय सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले सुरेश शेठ सोनवणे, प्राध्यापक गणेश सोनवणे, दीपक सोनवणे, मीनानाथ सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक BR चासकर यांनी तर सूत्रसंचालन BD जाधव व आदिती चाळक यांनी केले, तर आभार प्रदीप चाळक यांनी मानले। आपल्याला जे काही सांगतो आपल्या चांगल्यासाठी सांगतात, कधी रागावून सांगतात, कधी फटके देऊन सांगतात। फटके खाल्लेत ना, मी पण खाल्लेत, काय चुकीचं नाही त्याच्यात। आई वडिलांकडून फटके खाल्लेच पाहिजे, तर ते आपल्या चांगल्यासाठी असं नाही, काही हरकत नाही ना। आणि आपल्याला जर समजत नसेल तर आपण त्यांनाच विचारायला हवं, बरोबर ना। हल्ली मोबाईल कोणाकडे आहे? कोणाकडे आहे मोबाईल? सगळ्यांकडे असणार आहे, मला माहिती आहे। असो असायला हवंय मोबाईल आता, पण त्याचा चांगला उपयोग पण तुम्ही करायला हवे ना। स्वप्न पहा, मी एवढंच म्हणेन, कुठला पण स्वप्न बघू नका गाडीवर घेऊन जायचं फिरायला, नाही। तर म्हणाल उद्या घरी जाऊन ती आलेली ना श्रुती पारकर, ती म्हटली स्वप्न बघा मला गाडीवर न्यायचंय, नको मला सर परत बोलवणार नाही ते असं। चांगलं स्वप्न बघा आणि चांगल्या स्वप्नांचा पाठपुरावा घ्या। मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा घेतला म्हणून मी आज तुमच्या समोर आहे, बरोबर ना। आणि तुम्हाला पण इथे उभं राहायचंय की नाही राहायचंय? म्हणून सांगते की आई वडिलांचं ऐका, आपले जे टीचर्स असतात त्यांचं ऐका, त्यांना कळत नसेल समजत नसेल त्यांना विचारा। मागे कोणी बसलेत विद्यार्थी, माझे मित्र मैत्रिणी आहेत ना, पालकांसाठी पण आहे काहीतरी, मोठ्याने एकदा हो म्हणा, ऐकतो आम्ही। क्या बात आहे, हीच खरे प्रेक्षक आहेत असो। तर पालकांना पण मला एवढंच सांगायचंय, छोटस एक काय म्हणते विनंती करायची की मुलं नेहमी वाईट नसतात, मुलांना आपण कधी कधी समजून घेत नसतो। मलाही 2 मुलं आहेत, माझ्याकडून असं वाटतं मला कधी मी मुलांना समजून घेतलं, पण मी सांगू तुम्हाला माझ्या 2 मुलांनी आताच निर्णय घेतले। माझा मोठा मुलगा BSc ॲग्री करून एक शेतकरी होणार आहे आणि माझा दुसरा मुलगा तो आलाय माझ्या सोबत, साहिल, तो नेव्ही मध्ये जाणार आहे। साहिल तुझ्या समोर साहिलला विनंती आहे की वर स्टेजवर यायचं। आणि परवा तर त्यांनी कमाल अशी केली की नेव्ही उरी पिक्चर बघताना, उरी पिक्चर बद्दल काही माहितीये, पाहिलं का मुलांना? नक्की बघा, वेळ भेटला टीव्हीवर येईल, कधी येईल तेव्हा नक्की बघा। नाही तर आई वडिलांकडे हट्ट करा, आम्हाला बाहेर जायचंय, काय बोला ना। तर उरी पिक्चर बघितला तो खूप काय म्हणतो आपण, खूप लाजरा बुजरा आहे, पण तो पिक्चर संपल्याबरोबर तो उठून उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि तो टाळ्या वाजवत होता। आणि मागे सगळ्यांना बघितलं, आम्ही सगळे धडाधड उभे राहिलो आणि आम्ही टाळ्या वाजवत होतो त्याच्यासोबत। का त्याला सुचलं नाही काही, तो बाहेर पडला आणि पप्पांना फोन कर म्हटलं, मला पप्पांशी बोलायचंय। मी पप्पांना फोन करून दिलं, त्याचे पप्पा ड्युटीवर होते। त्याच्या पप्पांचे पप्पा आय लव्ह यू, मला खूप गर्व आहे की तुम्ही माझे पप्पा आहात। का म्हटला तो? कारण त्याच्या पप्पांना त्यांचे फोटो वगैरे त्यांनी बघितले, तो तेव्हा नव्हता जन्माला आला की तर बर्फात 12 मुलांना 3 वर्ष होते। त्यांची मुलं जन्माला आली तेव्हाही ते नव्हते, त्यांची मुलं मोठी झाली तेव्हाही ते नव्हते, पण त्यांना गर्व आहे की आपले पप्पा तिकडे होते, काश्मीरात होते, नेव्हीत, आर्मीत होते। तर मला माझी एवढीच इच्छा आहे बालमित्रांनो, माझ्या मुलींसाठी पण, की तुम्ही पण नेव्हीमध्ये जा, कुठलं हवं ते क्षेत्र निवडा, पण देशासाठी काहीतरी कुछ तो बनताय ना, काहीतरी करा, पण देशासाठी करा, आपल्या देशासाठी बस। न्यूज रिपोर्टर विजय चाळक, शिवनेर प्राईम पिंपळवंडी। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा
घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.